नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कायदेशीर संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. फौजदारी कट. चला तर मग जरा खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की एखादी साधी खाजगीत केलेली प्लॅनिंग नेमकी गुन्हा कधी बनते. एक विचार करा, समजा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक मिळून खाजगीमध्ये काहीतरी करायचं ठरवतात, एक प्लॅन बनवतात. पण मग त्या साध्या प्लॅनला गुन्हेगारी कटाचं स्वरूप कधी येतं? हाच तो प्रश्न आहे जो या सगळ्या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. बरं, तर ही आहे आपल्या आजच्या चर्चेची मूळ सामग्री. हे जे कायदेशीर कलम आहे ना, हे पहिल्यांदा वाचताना थोडं अवघड, किचकट वाटू शकतं. पण काही काळजी करू नका. आपण यातला प्रत्येक भाग अगदी सविस्तरपणे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ओके, तर कोणत्याही गोष्टीला फौजदारी कट म्हणायचं असेल तर कायद्यानुसार काही विशिष्ट गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूया हे मूलभूत घटक नेमके आहेत तरी काय. हा घटक अगदी सरळ आणि सोपा आहे. बघा, फौजदारी कट कधीच एकट्याने होऊ शकत नाही. यासाठी कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक लागतातच. म्हणायला गेलं तर हा या गुन्ह्याचा अगदी पाया आहे. आता हा जो मुद्दा आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा आहे. कटाचं खरं सार किंवा त्याचा आत्मा म्हणा, तो असतो संगनमत किंवा करार. म्हणजे काय, तर सहभागी लोकांमध्ये काहीतरी करण्याबद्दल एकमत झालेला असायला हवं. यालाच विचारांचं मिलन असंही म्हणतात. ठीक आहे, म्हणजे 2 किंवा अधिक लोक आहेत, त्यांच्यात एक करार पण झाला आहे. पण ते सहमत कशासाठी झालेत, त्यांचा उद्देश काय आहे? आणि इथेच येतो तिसरा आणि शेवटचा महत्वाचा घटक. तो उद्देश बेकायदेशीर असला पाहिजे. आणि हा जो बेकायदेशीर उद्देश आहे ना, तो पण 2 प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे सरळ सरळ एखादं बेकायदेशीर काम करणं, आणि दुसरं जे जास्त इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे काम जरी कायदेशीर असलं तरी ते पूर्ण करण्याची पद्धत मात्र बेकायदेशीर असणं. जसं आपण इथे बघतोय, या दोन्ही गोष्टी कटाच्या व्याख्येत बसतात. चला, आता आपण कायद्याच्या एका खूप नाजूक आणि महत्वाच्या भागाकडे वळूया. म्हणजे फक्त करार करणं किंवा प्लॅन बनवणं हाच गुन्हा आहे का? की त्या प्लॅनला पुढे नेण्यासाठी आणखी काहीतरी करावं लागतं? चला, हे नीट समजून घेऊया. हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? आणि याचं उत्तर कायद्यानुसार थोडं गुंतागुंतीचं आहे. ते सरळ हो किंवा नाही असं नाहीये. हे सगळं त्या प्लॅनच्या किंवा योजनेच्या गांभीर्यावर अवलंबून असतं. हा बघा, कायद्यातला हा भाग खूप खूप महत्वाचा आहे. यात असं स्पष्ट म्हटले की प्रत्येक कराराला लगेचच कट मानता येणार नाही. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये त्या करारानंतर एक प्रत्यक्ष कृती म्हणजे एन ओव्हर्ट ॲक्ट होणं गरजेचं असतं. आणि इथेच कायद्यातला तो महत्वाचा फरक एकदम स्पष्ट होतो. लक्ष देऊन ऐका, जर कट एखादा गंभीर गुन्हा म्हणजे ऑफेन्स करण्यासाठी असेल तर फक्त करार करणं हाच गुन्हा आहे. तिथे पुढे काही करायची गरज नाही. पण जर कट एखादं कमी गंभीर बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी असेल तर मात्र फक्त करार पुरेसा नाही. त्या करारानंतर किमान एक पाऊल उचलणं म्हणजे ती प्रत्यक्ष कृती होणं गरजेचं आहे. ही जी टेबल किंवा सारणी आहे ना, ती आपल्याला हाच मुद्दा पुन्हा एकदा अगदी सोप्या पद्धतीने दाखवते. बघा, गंभीर गुन्ह्यांसाठी योजनाच गुन्हा आहे, संपला विषय. पण इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी योजनेसोबतच कृतीचीही गरज असते. दोघांमधला फरक लक्षात आला असेल. बरं, तर आता आपण कटाच्या व्याख्येच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत, आणि तो म्हणजे शिक्षा. जर कट सिद्ध झाला तर मग त्याचे परिणाम काय असतात? कायदा हे कसं ठरवतो? चला पाहूया. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कायद्यानुसार कटाची शिक्षा ही थेट त्या गुन्ह्याशी जोडलेली आहे जो करण्याची योजना होती. सोपं आहे, जेवढा मोठा गुन्हा करण्याची प्लॅनिंग तेवढी मोठी शिक्षा. कायदा काय म्हणतो बघा, जर कट एखाद्या खूपच गंभीर गुन्ह्यासाठी असेल, म्हणजे असा गुन्हा ज्याची शिक्षा मृत्यूदंड, जन्मठेप किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त सश्रम कारावास आहे, तर त्या कटाची शिक्षा ही त्या गुन्ह्याला मदत करण्याच्या शिक्षे इतकीच गंभीर मानली जाते. आता इथे सश्रम कारावास हा शब्द आला. याचा साधा अर्थ काय? तर असा तुरुंगवास ज्यात कैद्याकडून शारीरिक मेहनत म्हणजे हार्ड लेबर करून घेतलं जातं. आणि आता याच्या दुसऱ्या बाजूला जर कट कमी गंभीर गुन्ह्यांसाठी असेल तर शिक्षा पण तुलनेने खूप कमी आहे. म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? याचा सारांश काय?
चला, सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया आणि ह्या कायद्याचं महत्त्व नेमकं काय आहे ते समजून घेऊया. हे 3 मुद्दे अगदी लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पहिला, फौजदारी कटाचा आत्मा म्हणजे तो करार किंवा ॲग्रीमेंट. दुसरा, प्रत्यक्ष कृतीचा जो नियम आहे तो फक्त कमी गंभीर कृत्यांसाठीच लागतो, सगळ्यांसाठी नाही. आणि तिसरा, शिक्षेचं प्रमाण हे नेहमी नियोजित गुन्ह्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर कट रचण्याचा कायदा हा केवळ योजनेलाच म्हणजे प्लानलाच शिक्षा देत असेल, तर मग गुन्हेगारी करार आणि स्वतंत्र विचार यांच्यातली सीमारेषा कुठे ओढायची? कायदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यातलं संतुलन कसं साधायचं? हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा.